राहतातील समता पतसंस्थेत अशोक खरात याने बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेकांच्या नावावर बोगस खाती उघडून कोट्यावधी रुपयांची उलाढाल केल्याचा प्रकार उघडकीस आला। राज्यभर गाजत असलेल्या खरात प्रकरणाचा तपास प्रशासनाकडून आता अधिकच वेगाने सुरू झाला। आर्थिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर 13 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून राहता येथील समता पतसंस्थेवर ईडीकडून छापा टाकण्यात आला। तब्बल 12 तास छापा टाकत सखोल झाडाझडती केली। 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत सुमारे 100 संशयित खात्यांची कागदपत्र ताब्यात घेतली असून संस्थेच्या व्यवस्थापकांची कसून चौकशी करण्यात आली। त्याचबरोबर खरात प्रकरणातील समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांच्या नावावरही खाती उघडल्याचं समोर आल्यानंतर शिर्डी पोलिसांनी त्यांची देखील आज सुमारे 8 तास चौकशी केली। चौकशीत त्यांनी आम्ही कोणतेही खाते उघडले नाही आणि कोणताही व्यवहार केला नाही असा दावा केला। मात्र खाते उघडण्यासाठी वापरण्यात आलेली कागदपत्र त्यांचीच असल्याचं त्यांनी मान्य केलं। तसेच या कागदपत्रांवरील पत्ता चुकीचा असून सही बनावट असल्याचं त्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांना सांगितलं। जे खातं आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात पोलीस। फसवणूक झाली या संदर्भात अगोदर आपला गुन्हा दाखल झाले तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही नंतर मी सांगते, मी प्रतिभाताईची मी वकील आहे। मी ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे, मी प्रतिभा चाकणकर यांची वकील आहे। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खात्रीजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत करतील। पण अजून याच्यामध्ये पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या संदर्भात वकिलांशी आणि अजून इतर पेपर बघून आम्ही त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही। समता पतसंस्थेत 57 खातेदारांच्या नावावर तब्बल 100 बोगस खाती उघडण्यात आली होती। या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात याचेच नाव नॉमिनी म्हणून नोंदवण्यात आलं होतं। तसेच मोबाईल क्रमांकही त्याचाच वापरल्याचं स्पष्ट झालं। आतापर्यंत काही खातेदारांनी आम्ही खाते उघडलेच नाही असा जबाब दिला। या प्रकरणात अशोक खरात याच्यावर बनावट खाते उघडून कोट्यावधी रुपयांची उलाढाल केल्याचा आरोप असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून चौकशीतून दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येतात। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।